जगात ना काही जोड्या अशा असतात की ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. आज आपण अशाच दोन व्यक्तिमत्वांबद्दल बोलणार आहोत. एक ज्यांनी 2500 वर्षांपूर्वी एका नव्या धर्माचा पाया रचला, गौतम बुद्ध, आणि दुसरे ज्यांनी अवघ्या 200 वर्षांपूर्वी धर्म ही अफूची घोळी आहे असं म्हणून जगात एक वैचारिक वादळच आणलं, कार्ल मार्क्स. म्हणजे बघा, तब्बल 2300 वर्षांपेक्षा जास्त काळाचं अंतर आहे यांच्यात. एकीकडे शांती आणि अहिंसेचा संदेश, तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार. हे तर दोन असे ध्रुव आहेत जे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, बरोबर? पण जरा थांबा. कारण एका महापुरुषाने या दोन ध्रुवांना जोडणारा एक वैचारिक पूल शोधून काढला होता. एक असा पूल जो वरवर पाहता कुणालाच दिसला नाही. आणि ते महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या बुद्ध की कार्ल मार्क्स या अभ्यासपूर्ण लेखामधून त्यांनी या दोघांमधलं एक अविश्वसनीय साम्य जगासमोर आणलं. आज आपण आंबेडकरांच्या नजरेतून याच वैचारिक पुलाचा शोध घेणार आहोत. जगाचं दुःख दूर करण्याचं ध्येय ठेवणाऱ्या या दोन विचारप्रणालींमध्ये आंबेडकरांना नेमकं काय साम्य दिसलं, त्यांचे मार्ग कुठे वेगळे झाले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिरस्थायी बदलासाठी आंबेडकरांनी कोणाचा मार्ग योग्य मानला. चला तर मग या अनपेक्षित तुलनेच्या थेट मुळाशी जाऊया. सुरुवात करूया त्यांच्या अंतिम ध्येयापासून, म्हणजे जगातल्या तत्वज्ञानाचा उद्देश काय असावा यावर त्यांचं म्हणणं तरी काय होतं. मार्क्सचं हे वाक्य तर जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या मते तत्वज्ञान म्हणजे केवळ शब्दांचे खेळ नव्हेत, तर ते जग बदलण्याचं, क्रांती घडवण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. आणि इथेच आंबेडकरांनी पहिला आणि सगळ्यात मोठा समान धागा पकडला. बुद्धसुद्धा हेच म्हणाले होते, धर्माचं काम हे जग कसं निर्माण झालं हे सांगणं नाही, तर या जगाची पुनर्रचना करून ते अधिक न्यायपूर्ण आणि आनंदी कसं बनवता येईल हे पाहणं आहे. म्हणजे बघा, दोघांसाठीही त्यांचं तत्वज्ञान हे जगातल्या दुःखावरचा उपाय शोधण्याचं एक व्यावहारिक मिशन होतं, केवळ बौद्धिक चर्चा नाही. बरं, ध्येय तर समान होतं, जगाला बदलणं. पण मग जगाच्या दुःखाचं कारण काय, यावर त्यांचं निदान काय होतं? कारण योग्य निदानाशिवाय उपाय शक्यच नसतो, नाही का? आणि इथे ही तुलना अजूनच रंजक बनते. मार्क्सने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जगातल्या सगळ्या दुःखाचं मूळ हे वर्गीय संघर्ष आणि संपत्तीच्या खाजगी मालकीत आहे. आंबेडकरांनी दाखवून दिलं की बुद्धांनी सुद्धा अगदी हेच निदान केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की समाजात मालक आणि सेवक, श्रीमंत आणि गरीब यांच्यात सतत संघर्ष चालू असतो, आणि या सामाजिक संघर्षाचं मूळ मालमत्तेच्या खाजगी मालकीत आहे. जरा विचार करा, 2500 वर्षांपूर्वी हा किती क्रांतिकारी विचार असेल. पण बुद्धांनी केवळ विचार मांडला नाही, तर त्यांनी चक्क एक चालता बोलता प्रयोग केला. त्यांनी एक असा समाज निर्माण केला जिथे खाजगी मालमत्तेला जागाच नव्हती, आणि तो समाज म्हणजे भिक्खू संघ. आंबेडकरांच्या मते या संघाचे नियम इतके कठोर होते की ते रशियातल्या कम्युनिझमपेक्षाही जास्त काटेकोर होते. एका भिक्खूला स्वतःच्या मालकीच्या फक्त आणि फक्त 8 वस्तू ठेवण्याची परवानगी होती. 3 वस्त्र, कमरेचा पट्टा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुई आणि पाणी गाळण्याचं कापड. बस, या पलीकडे कोणतीही संपत्ती जवळ बाळगण्यास सक्त मनाई होती. हा एक प्रकारचा ऐच्छिक साम्यवादच होता. आंबेडकर म्हणतात की मार्क्सवादाचे अनेक सिद्धांत काळाच्या ओघात टिकले नाहीत, पण त्याचे हे 4 मुद्दे, हा अग्नीचा अंश आजही शिल्लक आहे. आणि गंमत म्हणजे हे 4ही मुद्दे बुद्धांच्या विचारांशी आश्चर्यकारकपणे जुळतात. हाच तो वैचारिक पूल होता ज्याबद्दल आपण बोलत होतो. इथपर्यंत तर सगळं समान वाटतंय, नाही का? ध्येय एक, निधानी एक. मग फरक नेमका कुठे आहे? फरक सुरू होतो मार्गांवर. हे ध्येय साध्य कसं करायचं यावर ह्या दोन विचार प्रणालींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मार्क्सवादाचा मार्ग स्पष्ट आहे, हिंसा आणि कामगारांची हुकुमशाही. भांडवलशाही व्यवस्था बळाचा वापर करून उलथवून टाकायची. या उलट बुद्धांचा मार्ग अहिंसेचा आहे. पण, आणि हा पण आंबेडकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणतात बुद्ध हे पूर्णपणे अहिंसक होते, पण जेव्हा सत्य आणि न्यायासाठी इतर सर्व मार्ग संपतात तेव्हा बळाचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी नाकारला नव्हता. तो शेवटचा पर्याय होता, कम्युनिस्टांप्रमाणे पहिला आणि एकमेव नाही. आणि दुसरा मोठा फरक म्हणजे राजकीय प्रणाली. मार्क्सने कामगारांची हुकुमशाही ही एक तात्पुरती पण आवश्यक पायरी मांडली होती, तर बुद्ध हे पक्के लोकशाहीवादी होते. त्यांनी स्थापन केलेला भिक्खू संघ हा जगातल्या पहिल्या लोकशाही संस्थांपैकी एक होता, जिथे प्रत्येक निर्णय हा चर्चेने आणि बहुमताने घेतला जायचा.
आणि याच फरकावरून आंबेडकर दोन्ही मार्गांचं मूल्यांकन करतात. ते विचारतात की क्रांती घडवण्यासाठी कोणतं साधन अधिक प्रभावी आणि टिकाऊ आहे, बळाचा वापर की नैतिकतेचा मार्ग. हा मुद्दा पटवून देण्यासाठी आंबेडकर एका राजाची कथा सांगतात. जोपर्यंत राजा धम्मानुसार राज्य करतो, म्हणजे केवळ कायद्याने नाही तर एका वैश्विक न्यायाच्या आणि कर्तव्याच्या भावनेने राज्य करतो, तोपर्यंत राज्यात शांतता आणि समृद्धी असते. पण जेव्हा तो धम्माचा मार्ग सोडून फक्त बळाचा आणि दंडाचा वापर करतो, तेव्हा राज्यात अनागोंदी माजते आणि समाज कोसळून पडतो. या कथेतून आंबेडकरांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आणि हा प्रश्न ते थेट कम्युनिस्टांना विचारतात की तुमची हुकुमशाही काही काळाने नाहीशी होईल असं तुम्ही म्हणता, पण ती नाहीशी झाल्यावर जेव्हा बळाचा धाक नसेल, तेव्हा समाजाला एकत्र कोण ठेवणार? आंबेडकरांच्या मते कोणताही समाज यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तिन्ही गोष्टी एकत्रच आवश्यक आहेत. आज जगातील प्रत्येक लोकशाही याच पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करते. बळ किंवा कायदा आपल्याला काही प्रमाणात स्वातंत्र्य आणि समानता देऊ शकतो, पण बंधुता? आंबेडकरांचं विश्लेषण असं आहे की रशियन क्रांतीने समानता आणण्याचा प्रयत्न नक्की केला, पण त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य आणि बंधुता या दोन मूल्यांचा बळी दिला. म्हणजे एका मूल्यासाठी बाकीची दोन मूल्य त्यांनी गमावली. कारण खरा प्रश्न हाच आहे, कायद्याने समानता आणता येते, हक्क देता येतात, पण दोन माणसांमध्ये बंधुभाव निर्माण करता येतो का? कायद्याच्या कलमातून मैत्री आणि आपुलकी निर्माण होऊ शकते का? बंधुता कायद्याच्या कलमातून नाही तर काळजातून येते, आणि ते काम करतो धम्म. धम्म म्हणजे माणसाला आतून बदलणारी क्रांती. म्हणूनच आंबेडकरांच्या मते बुद्धांचा मार्ग हाच एकमेव मार्ग आहे जिथे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तिन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात, कारण तो माणसाचं मन बदलण्यावर भर देतो. आणि हे संपूर्ण विश्लेषण आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं, जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. जर समाजाला कायमचं बदलायचं असेल तर जास्त प्रभावी काय आहे? बाहेरची भ्रष्ट व्यवस्था उलथवून टाकणं की माणसाच्या मनातली विषमता आणि स्वार्थ संपवणं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यापैकी एकात बदल केल्याशिवाय दुसऱ्यात बदल घडवणं खरंच शक्य आहे का?